सर्वांना माझा धन निरंकार जी एवं सगळ्यांना नमस्कार. रामकृष्ण हरी. लातूरमध्ये जो चिमुकली मुलीवर जो अत्याचार झाला त्या अत्याचाराचा दास निषेध करतो. का तर हे असं व्हायला नाही पाहिजे. कारण का देव हा अंतःकरणात आहे. देव रावळात नाही, मंदिरामध्ये नाही, गिरजाद्वारमध्ये नाही, मस्जिदीमध्ये नाही, चर्चमध्ये नाही, कुठंच नाही. देव तुम्हाच्या अंतःकरणात आहे. संतांचे प्रमाण आहे. भावगीत सांगतंय, शोधीची मानवा रावळी मंदिरे नांदतो देव हा आपल्या अंतरी. देव कुठं नांदतोय तर आपल्या अंतःकरणात नांदतोय. हे भावगीत जुनं सांगतंय. का तर संतांनी देव एकनाथ महाराजांनी देवाला गाढवामध्ये पाहिलं. तळपत्या उन्हामध्ये गाढव लोळत होतं. काशीहून पाणी आणलं होतं तीर्थ. ते पाणी त्या गाढवाला पाजलं. एकनाथ महाराजांना गाढवामध्ये दिसला, नामदेव महाराजांना कुत्र्यामध्ये दिसला. आपल्याला माणसातल्या माणसात दिसत नाही. ही मोठी शोकांतिक आहे. तरच भक्ती आहे. देहा पंढरी आत्मा हा विठ्ठल. देह देवाचे मंदिर, आत्मा पांडुरंग. तरच भक्ती आहे संत जनांनो. नाही तर भक्ती नाही आहे. भक्ती आहे साधी पोळी, नाहीतर ही सुळावरची पोळी आहे. समजून घ्या. शास्त्रामध्ये, पुराणामध्ये, वेदामध्ये, ग्रंथामध्ये देव निर्गुण आहे, निराकार आहे, ज्याला आकार नाही, उकार नाही, रंग नाही, असा भगवंत आहे. मग तो भगवंत कुठे आहे? तो भगवंत तुम्हाच्या अंतःकरणामध्ये आहे. त्या बिचाऱ्या मुलीमध्ये पण आहे आणि ज्यांनी केलंय त्याच्यामध्ये पण तोच आहे. पण कळाला नाही म्हणून हे कृत्य घडलंय. आणि जर हे कळालं असतं तर त्यांनी ते कृत्य केलंच नसतं. म्हणून मला सांगावं असं वाटतं की तुम्ही संतांच्या विचाराप्रमाणे चला. दास काय लय मोठा महान नाही. दास तुम्हा सर्वांच्या संत जनाच्या, तुम्हा सर्व महात्म्यांच्या चरणाची चरणधुळे दास. माझ्या बांधवांच्या जे बी व्हिडिओ पाहतात त्यांच्या चरणाची चरणधुळे दास. दास काय एवढं सांगतोय की दासची एक तळमळ आहे. जशी संतांची तळमळ आहे ना, तशी दासची एक तळमळ आहे. आणि तळमळी म्हणून दास सांगतोय की बाबांनो, देव माणसात आहे. माणसातला देव माणसाने शोधला पाहिजे. देहा पंढरी आत्मा विठ्ठल. देही पंढरी आहे, त्यात आत्मा तो विठ्ठल आहे, तो पांडुरंग आहे. आणि म्हणून मला वाटतंय की आपण डोळेच भक्ती करा, आंधळी भक्ती करू नका. कर्मकांड अंधश्रद्धेला खतपाणी घालू नका. हे करणं म्हणजे भक्ती आहे. दिनदुबळ्यांची सेवा करा, अपंगाची सेवा करा, निराधारांची सेवा करा. जे काही सीमेवर लढलेले आहेत आणि सीमेवर लढत असताना ते तिथं ते वीरगती प्राप्त त्यांना झालेले आहेत. त्यांची जे पत्नी आहेत त्यांच्यासाठी काहीतरी आपण केलं पाहिजे. आपण आज जे राहतोय ते सीमेवर रक्षण करतात म्हणून आपण आज निवांतपणे झोप घेतोय. ते जर सीमेवर रक्षण नाही केलं तर आपलंही काही राहणार नाही खरं. आणि त्यांचीही थोडीशी सेवा करा. आपणही सेवा केली पाहिजे. आपण कोणत्याही स्वरूपातून सेवा करू शकतो आणि ती सेवा करणं म्हणजे भक्ती आहे. तर दास आज या व्हिडिओमध्ये एवढंच बोलतो आणि थांबतो. जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंटही करा. जर जास्त काही चुकलं असेल तर कमेंटद्वारे सांगा. दास तुमच्या सर्वांच्या चरणाची चरणधुळे. आणि दास इथे सेवेला पूर्णविराम देतो. सर्वांना माझा नमस्कार एवं धन्यंकार जी. रामकृष्ण हरी.